गुळांबा तयार करण्यासाठी तयार कैऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मार्च, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला जेव्हा कैरीचा सीझन असतो तेव्हा कैरीचे विविध प्रकार झाले नाहीत असे होतच नाही. ही अशी मस्त लच्छेदार कैरी किसून आज आपण कैरीचा हा असा मस्त रसरशीत लच्छेदार गुळांबा तयार करणार आहोत, जो वर्षभर टिकतो. त्याची सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी इथे साधारण मध्यम आकाराच्या 2 तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. शक्यतो या कैऱ्या 2 ते 3 तास आधीच पाण्यात भिजत घालायच्या. त्यामुळे कैरीचा सर्व चिक पण निघून जातो आणि त्यातली उष्णता पण कमी होते. कैरीचा कोणताही पदार्थ तयार करताना कैरी पाण्यात 2 ते 3 तासांसाठी भिजत ठेवायची असते. आता या कैऱ्या छान कोरड्या करून घ्यायच्या कॉटनच्या कपड्याने. वर्षभर टिकणारा गुळांबा बनवण्यासाठी चांगली परिपक्व असलेली कैरी आपण इथे घेतलेली आहे. कुठेही पाण्याचा संपर्क आला नाही पाहिजे. जे पण भांडे घेऊ ते पण पूर्णपणे कोरडेच असले पाहिजे, म्हणजे आपला हा मुरंबा वर्षभर छान टिकतो. कैरी आपण आडव्या बाजूने पकडल्यामुळे कैरीचा किस पण छान लांबसडक असा तयार होतो. सर्व कैरी किसून घेतलेली आहे. मी घेतलेली ही कैरी परिपक्व असल्यामुळे याचा आतला जो बाठा आहे तो छान तयार झालेला आहे. अशीच आपण दुसरी पण कैरी किसून घ्यायची आहे. कैरीचा कोणता पण पदार्थ बनवला म्हणजे तुम्ही मेथांबा, गुळांबा, लोणचं नीट करून ठेवलं की भरपूर दिवस छान असं टिकते व आपल्याला वर्षभर कधी पण खाता येते. मी दाखवते अशा पद्धतीने जर तुम्ही पण केला तर वर्षभर तुमचा पण हा गुळांबा काळा पडणार नाही, पाणी सुटणार नाही, काही सुद्धा होणार नाही. जशाचा तसा वर्षभर टिकून राहतो. कैरी घेताना मऊ घ्यायची नाही, घट्ट अशी घ्यायची, म्हणजे घट्ट अशी लागली पाहिजे आणि कोवळी पण घ्यायची नाही. साल हे तुरट असते, त्यामुळे वरचे साल काढून मगच हे आपण छान असे किसून घ्यायचे आहे. इथे आपला लांब सडक कैरीचा किस किसून झालेला आहे. आता आपण गुळांबा तयार करायला घेऊया. गुळांब्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरीच वापरावी, त्यामुळे गुळाचं प्रमाण आपल्याला कमी वापरावं लागतं. शक्यतो जाड बुडाची कढई घ्या किंवा त्याऐवजी नॉनस्टिक कढई आपण वापरू शकतो. त्यात साधारणतः चमचाभर तूप असं घालायचं. तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 लवंगा घालायच्या. लवंगा आणि दालचिनीचा स्वाद खूप छान लागतो, म्हणून आपल्याला आवडत असेल तर आपण हे टाकायचं आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा आवडत असेल तर टाकू शकता. तुपात हे छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण हा किसलेला जो किस असतो कैरीचा तो त्यात मिक्स करायचा. तो सगळा घालून घेतला की तुपावर हा किस मिनिटभर छान असा परतून घ्यायचा. तुपामुळे या कैरीच्या गुळांब्याला चकाकी येते आणि टेस्टला पण खूप छान लागतो. मस्त असा चांगला मिनिटभर परतून घेतला की त्यामध्ये कैरी छान अशी मऊ झालेली आहे आणि रंगही बदललेला आहे. आता ह्यात आपण आपल्या अंदाजाने गूळ घालायचा आहे. मी इथे साधारण एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे. कैरी किती आंबट आहे तसेच कैरीला तुम्हाला किती गोड लागतं या अंदाजाने आपण गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मी इथे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या गुळांब्याचा जो रंग आहे तो थोडासा डार्क ब्राऊन येईल. तुम्हाला जर पिवळसर असा रंग हवा असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा गूळ सुद्धा वापरू शकता. कैरीचा किंवा कोणताही आंबट पदार्थ तयार करताना लोखंड, तांब, पित्तळ या धातूंची भांडी न वापरता फक्त स्टील किंवा नॉनस्टिक कढईत तुम्ही हे करू शकता. कारण आंबट पदार्थ हा या धातूंच्या भांड्यात जर बनवला तर त्याची रिॲक्शन होऊ शकते. म्हणून शक्यतो स्टील किंवा नॉनस्टिकमध्येच हे पदार्थ तयार करावे. जसजशी कैरी गरम होईल तसतसा गुळाचा पाक व्हायला सुरुवात होते आणि गुळाच्या पाकातच हा कैरीचा किस शिजवून घ्यायचा आहे. ह्या प्रक्रियेला साधारण 20 ते 25 मिनिटे एवढे लागतात. थोड्याच वेळात गूळ पूर्ण विरघळल्यामुळे त्याला पाणी सुटले व मिश्रण आपले पूर्णपणे पातळ होते. गुळाला पाणी सुटल्यामुळे कैरी त्यात छान शिजते.
गूळ अजूनही पूर्ण विरघळलेला नाहीये. एकूण मी अजून थोडा वेळ हे परतून घेतलं. ह्यात अगदी 2 ते 3 चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव अजून वाढते. त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं असं पुन्हा हलवून घ्यायचं आहे. गुळाचा पाक हा जसजसा तयार होत जातो तसतसं मिश्रण हे घट्ट होत जातं. नंतर गॅस पूर्णपणे बंद करून जेव्हा ते रूम टेम्परेचरला येते तेव्हा एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत ते भरून ठेवायचं. 1 किलो कैरीच्या किसाला 3 पावशर गूळ लागतो. कैऱ्या या काही गोड असतात तर काही आंबट असतात. त्याप्रमाणे गुळाचे प्रमाण आपण ठरवायचे असते. जास्त कैरी आंबट असेल तर 1 किलोला 1 किलो गूळ घालायचा. कमी आंबट असेल तर 1 किलोला 3 पावशर गूळ घालायचा. आता इथे आपला गुळाचा पाक हा पुष्कळ प्रमाणात घट्ट झालेला आहे. इथे ह्या स्टेजला आपण टेस्ट करून पाहायचा आहे. आपला गुळंबा हा थोड्या प्रमाणात आंबट वाटला त्याच्यामुळे 2 चमचे ह्याच्यात आपण साखर ॲड करून घेतलेली आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव अजून वाढते. त्यामुळे थोडंसं मीठ आपण ह्याच्यात घातलेलं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये वेलची पावडर टाकल्यामुळे त्या पदार्थाची चव ही द्विगुणित होत असते. आणि मगाशी ते सांगताना माझ्याकडून स्किप झालं. आपण ह्यात 2 वेलची कुटून पण घातलेल्या होत्या. वरून आता आपण ह्याच्यात केशरच्या 5 ते 6 काड्या घातलेल्या आहेत. हा गुळांबा गरमागरम पोळीवर थोडंसं तूप घालायचं व वर हा गुळांबा घालून मुलांना पोळीबरोबर जर खायला दिला तर मुलं अगदी आवडीने खातील. तसेच ब्रेड बरोबर जामच्या ऐवजी हा गुळांबा लावून खाल्ला तर खूप छान लागतो. तसेच उपवास असेल तर गरमागरम भगरीसोबत तोंडी लावणं पण होतं. असा हा पारंपरिक पद्धतीचा गुळांबा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओसाठी भेटूया. धन्यवाद.